की या शहराचा महापौर साहेब भारतीय जनता पक्षाचा होईल आणि हे शहर आता आयटी पार्क या शहरामध्ये होईल। या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होटगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 88 88 87 25 07। आपल्या सगळ्यांना माहिती आहे सोलापूर शहराची निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि ही निवडणूक जेव्हा अंतिम टप्प्यामध्ये येते तेव्हा या शहराचं विजन घेऊन, शहराच्या विकासाचं विजन घेऊन जेव्हा भारतीय जनता पक्ष या शहरातल्या निवडणुकीला सामोरं जातो तेव्हा आपल्या सगळ्यांच्या समोर जे आपले निवडणूक लढवणारी लोक आहेत त्यांच्या समोर कोणतं विजन आहे, शहरासाठी काय करणार आहे हे सांगण्यासाठी समोरच्या एकाही पक्षाकडे, एकाही उमेदवाराकडे कुठलं विजन नाही, या शहराच्या विकासाची दिशा नाही। आणि अशा परिस्थितीमध्ये हे सगळे निवडणूक लढवत आहेत। पण मी खास करून आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं स्वागत करत असताना, सोलापूर शहराच्या वतीनं त्यांना धन्यवाद देत असताना, साहेब आपण या शहराला दिलेला प्रत्येक शब्द आपण पाळला। खास करून विमान सेवेचा विषय होता। या शहराला जगाच्या नकाशावर जगाला जोडण्याचं काम, हवाई सेवेनं जोडण्याचं काम आपण साहेब केलं। गोव्याची विमानसेवा झाली चालू, मुंबईची विमानसेवा चालू झाली। आज या ठिकाणी सोलापूर शहर मागतंय की आता ह्या दोन्ही विमानसेवा चालू झाल्या, या सोलापूरच्या सिद्धरामेश्वराच्या नगरीतनं तिरुपती बालाजीला जाणारी ट्रेन, विमान लवकरात लवकर चालू व्हावं अशा पद्धतीची या शहराची अपेक्षा आहे। तेही विमान लवकरात लवकर चालू करण्याच्या संदर्भातली घोषणा व्हावी, बेंगलोरला विमान जावं। सोलापूर शहराला पाणी पुरवठ्याचा विषय होता। साहेब आपण आश्वासन दिल्याप्रमाणे दुहेरी पाईपलाईनचं काम कंप्लीट झालं, पाखणीचं काम आता चालू होतंय आणि खास करून या शहरातल्या अंतर्गत पाणी पुरवठा योजनेसाठी जी जुनी पाईपलाईन होती ती पाईपलाईन बदलण्यासाठी लागणारे 892 कोटी रुपये साहेब आपण दिले, त्याचं टेंडर आता प्रक्रियेमध्ये आलंय। आणि साहेब शहराला जो शब्द आपण दिला होता की या शहराला रोज पाणी देऊ, त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि या शहराला रोज पाणी देण्याची व्यवस्था आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करेल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली। साहेब सगळ्यात महत्वाचा विषय होता, मागं आपण सोलापूरमध्ये आला आणि त्यावेळी आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी मागणी केली, आयटी पार्कची मागणी केली। साहेब आपण तीही मागणी आपण 6 महिन्याच्या आत आयटी पार्कची जमीन आता आरक्षित झाली, आयटी पार्कला मान्यता आली आणि हे शहर आता आयटी पार्क या शहरामध्ये होईल आणि आमच्या या शहरातल्या युवकांच्या, उच्च शिक्षित युवकांच्या हाताला काम मिळेल आणि हे शहर आंतरराष्ट्रीय नकाशावर एक समृद्ध शहर म्हणून पुढे येईल याचा आम्हा सगळ्यांना आनंद आहे। ते आयटी पार्कचं काम सर लवकरात लवकर चालू व्हावं ही मागणी या निमित्ताने। हे शहर विडी कामगाराचं शहर, हे शहर यंत्रमाग कामगाराचं शहर। साहेब अलीकडच्या कालखंडामध्ये आपण पाहतोय या शहरातल्या विस्थापितांची संख्या मोठी आहे। या शहरातल्या जनतेला पुन्हा, विस्थापितांना पुन्हा शहरात आणायचं असेल तर कुंभारी एमआयडीसीचं विस्तारीकरण आहे, या शहरातल्या अन्य एमआयडीसीचं रोडच्या एमआयडीसीचं विस्तारीकरण आहे। या सगळ्या विस्तारीकरणाचं काम साहेब हातामध्ये घेणं आवश्यक आहे। या शहरातली बस सेवा चालू होण्याची आवश्यकता आहे। आम्ही आपल्याला साहेब हातमाग व्यावसायिकांचे अनेक प्रश्न आहेत। साहेब आपण इचलकरंजीच्या हातमाग व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लावले, अनेक सवलती इचलकरंजीला दिल्या। आमची विनंती आहे सोलापूर शहरातल्या यंत्रमाग व्यावसायिकांच्या सोबत बैठक आपण एक लावावी आणि त्यांच्या सगळ्या समस्या इचलकरंजीच्या धर्तीवर सोडवाव्यात, त्यांच्या वीज बिलामध्ये तशी सवलत द्यावी अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं आम्ही या शहराच्या वतीनं करतो। साहेब स्वच्छ सोलापूर, सुंदर सोलापूर या सगळ्या गोष्टी आम्ही राबवत असताना स्वच्छ सोलापूर करण्याचा संकल्प आपल्या नेतृत्वाखाली आम्ही करतोय। साहेब हे सगळं करत असताना जे शहराला पाहिजे ते सगळं आपण देत आहे। खास करून आमची लाडकी बहीण योजना, या योजनेच्या माध्यमातून साहेब अनेक लोक श्रेय घ्यायला पुढे येतात। या योजनेच्या बाबतीत सातत्यानं अफवा पसरवल्या गेल्या, परंतु या योजनेला खऱ्या अर्थानं बळ देण्याचं काम आपण केलेलं आहे। आमच्या लाडक्या बहिणींना सख्या भावापेक्षा अधिकचं प्रेम सख्खा भाऊ साहेब एकदा वर्षातनं एकदा ओवाळणी राखी पौर्णिमेला देतो आणि आमचा देवाभाव प्रत्येक महिन्याला आमच्या बहिणीला 1500 रुपये आमच्या बहिणीच्या अकाउंटला पाठवतो आणि बहिणीला स्वाभिमानानं सन्मानानं उभं करायचं काम आदरणीय देवाभाऊने आपल्या लाडक्या बहिणींसाठी केलेलं आहे। माझं बहिणींना विनंती आहे, आपण
आपल्या भावाच्या पाठीशी ताकदीनं उभं राहावं, भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी ताकदीनं उभं राहावं अशा पद्धतीची विनंती करतो. साहेब, बोलण्यासारखे अनेक मुद्दे आपल्याला जायचंय. मी आपल्याला एवढंच सांगतो, सोलापूर शहर भारतीय जनता पक्षासोबत आहे. भारतीय जनता पक्षाचा महापौर साहेब 100% या शहरातनं होईल. फक्त या शहराला दत्तक घेण्याचं, या शहरातल्या सगळ्या पायाभूत सुविधाला बळ देण्याचं जे काम आजपर्यंत आपण केलंय तेच काम पुढे करण्याचा संकल्प या लोकांच्या समोर आपण करावा एवढी विनंती आपल्याला करतो. आपण या शहरासाठी जे केलंय ते शहर आपल्याबद्दल कायम उतराही राहील अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो. आपल्याला या निमित्तानं आश्वस्त करतो की या शहराचा महापौर साहेब भारतीय जनता पक्षाचा होईल एवढं आश्वस्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये. पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01.